हाय. तन्वीने मस्त स्माईल करत ग्रीट केलं, पण समोरून काहीच रिप्लाय नाही आला. तन्वी आणि प्रिया ऑफिसमधलं त्यांचं काम आवरून नुकत्याच स्वयंसिद्धामध्ये गेल्या होत्या. नेहमी आश्रमात गेल्यावर भडकणारी तन्वी जेव्हा अशा व्यक्तींसोबत बोलायची तेव्हा मात्र कमालीची शांत असायची. आताही ती त्या मुलीला भेटायला गेलेली, जिला तिने त्या दिवशी रेड लाईट एरियामधून आणलं होतं. काही दिवसांच्या ट्रीटमेंटनंतरसुद्धा ती कोणाशी काहीच बोलायला तयार नव्हती. त्यात तिने फक्त तन्वीला सर्व सांगणार असल्याचं एकच वाक्य इतक्या दिवसात 3-4 वेळा रिपीट केल्याने आज आश्रमातून तन्वीला कॉल गेला होता, जे ऐकून ती लगेच आजच संध्याकाळी त्या मुलीला भेटायला आली होती. अरे, मला तर समजलं तुला मला भेटायचं आहे म्हणून मी आले, पण इथे तर तू काहीच बोलत नाहीस. तन्वी एकदम लहान मुलांशी बोलावं तितकं प्रेमळ आणि शांत आवाजात बोलत होती, पण तरीही समोरून मात्र काहीच रिस्पॉन्स नव्हता. ती फक्त तन्वीकडे बघत होती. तुला नाही बोलायचं तर नको बोलूस, पण तुझं नाव तरी सांग. बघ हा, मी एकदाच नाव विचारते, नाहीतर माझं मी नाव ठेवेन तुला. मग तुला आवडो नाही तर न आवडो, तुला तेच नाव ठेवून घ्यायला लागेल. तन्वी तिला रिलॅक्स फील करून देत होती. अजून ती काहीच बोलत नव्हती. तुला नाव नाही तर ओके, मीच ठेवते. तर्जनी हनुवटीवर आपटत. आनंदीबाई, पण तू तर रडते, ते नको. मग पिटी, नको ती तर साखर असते. मग काशीबाई, नको, त्यापेक्षा सखूबाई नाव ठेवूयात. येस, फायनल सखूबाई. तन्वी तिच्यासमोर टाळी वाजवत बोलली. ताई, हिचं नाव सखूबाई आहे, नोंद करून घ्या. तन्वी मोठ्याने ओरडली. तिची मस्ती बघून त्या समोर असलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हसू आलं. प्रिया, साखर वाट, आपण हिचं बारसं केलं आहे. हां, आता पाळणा तितका मोठा नाही मिळणार, पण चालवून घेऊ आपण. त्या मुलीकडे तिरप्या नजरेने बघत तन्वी बोलत होती. प्रियाने पण तिला मान हलवून होकार दिला. नीतू, त्या मुलीने इतकंच सांगितलं तसं त्या दोघींनी तिच्याकडे बघितलं. माझं नाव नीतू आहे, सखूबाई नाही. निर्विकार चेहऱ्यामागे दुःख लपवत ती बोलली. ओ नीतू, सखूबाई इतकं खास नाव नाही हे. पण आता नीतू तर नीतू, आम्ही काय करणार, तन्वी बोलली. नीतूशी बोलताना तन्वीने डोळ्यांनीच प्रियाला काहीतरी इशारा केला. ते समजून प्रिया लगेच बाजूला झाली. तर नीतू मॅडम बोला, आमची आठवण कशी काढली? म्हणजे बाकीच्यांशी बोलायचं नाही ना, म्हणून खास बोलावून घेतलं आम्हाला. तन्वी तिला स्पेशल फील करून देत बोलली. ती मुलगी परत गप्प बसली. अरे मावशी, बरं झालं तुम्ही आलात. प्रियाला तन्वीने नजरेनेच आश्रमातील एका बाईला बोलवायला सांगितलं होतं. ही नीतू, तुम्हाला माहीत असेलच, गेल्या आठवड्यात हिला इथे आणलं आहे. हिला पण खूप मारलं होतं. म्हणजे तुम्हाला मारलेलं तितकं नाही, पण खूप घाबरली आहे ही. तुम्हीच सांगा आता हिला कसं बोलायचं असतं ते. तन्वी नीतूला न सांगता त्या मावशींना सांगत होत्या. ए पोरी, तू काय बोलली नाहीस तर कसं होईल ग? तू सांगशील तेव्हा तर त्यांना शिक्षा होणार ना. बोल बाई, म्हणजे तुला बी थोडं मोकळं वाटेल. त्या मावशींनी नीतूला प्रेमाने सांगितलं. नीतूच्या डोळ्यातून पाणी व्हायला सुरुवात झाली होती. तन्वीने तिच्या हातावर हात ठेवून तिला आधार दिला. त्या मावशींना पण तिकडूनच आणलं होतं. त्या हे काम करायला तयार नव्हत्या, म्हणून त्यांना इतकं मारलं होतं की महिनाभर कोमात होत्या. नंतर त्यांना खूप गोष्टी आठवतसुद्धा नव्हत्या, पण ज्या काही थोड्याफार गोष्टी आठवत होत्या त्या आधारे त्यांनी आम्हाला बाकीच्या गोष्टी सांगून आम्ही त्या माणसांना शिक्षा दिली. तन्वीने सांगितलं. त्यांना काही 1000 रुपयांसाठी त्यांच्या बेवड्या नवऱ्याने. असो, जड झालेला आवाज पाणी पिऊन नॉर्मल केला. मी नाही तुला विचारणार कधी, कशी आणि का तिकडे पोहोचलीस ते, पण एक लक्षात ठेव, जर तुला खरंच असं वाटत असेल ना की तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, तर तू लवकरात लवकर आम्हाला सांग. तू जितका उशीर आम्हाला सांगायला करशील तितका उशीर त्यांना शिक्षा मिळायला जाईल. आणि जर त्यांना शिक्षा व्हावी असं तुला वाटत नसेल तरी काही हरकत नाही, तू इथे राहू शकतेस. कोणीही तुला काही बोलणार नाही. तन्वीने त्यांना समजावून सांगितलं. त्यांना शिक्षा नाही होऊ शकत,
आपल्याकडे काही नाही जे त्यांना शिक्षा मिळू शकेल. नीतू हिम्मत करून बोलली. ते तू आमच्यावर सोड. त्यांना शिक्षा कशी मिळवायची ते मग आम्ही बघू. पुढे काय करायचं ते. तन्वी तिला समजावत बोलली. थोडा वेळ शांतता होती. एक सुस्कारा सोडत तन्वी तिथून उठून जायला निघालीच होती की तिच्या मागून एक आवाज आला. तसं तन्वी थांबली आणि परत बसली. मी खेडमधनं आले. मी BA सेकंड इयरला होते. शिकतानाच माझं आणि तिकडच्या सरपंचाच्या पोराचं प्रेम बसलं. 10 दिवसाआधी आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं. लग्नाला 2च दिवस झाले असतील की एका रात्री मी झोपले आणि सकाळी बघितलं तर मी एका अनोळख्या जागेत होते आणि नंतर समजलं ती जागा त्या तसल्या मुलींची होती. तिला जागेचं नावसुद्धा घ्यायला जमत नव्हतं. मग तुला इतकी मारहाण कधी झाली? प्रियाने विचारलं. तसं तन्वीने तिला डोळे वट्टारून बघितलं. मला जेव्हा समजलं ती जागा कसली आहे ते मी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. खूप मारलं तरी मी प्रयत्न करतच होते. तेव्हाच त्या लोकांनी मला मारलं, नीतूने सांगितलं. तुमच्या लग्नाला कोण कोण होतं? काही फोटो वगैरे? तन्वीने विचारलं. फोटो नाहीत लग्नाला, फक्त त्या नालायक माणसाचा एक मित्र होता. नीतू रडत पण रागात बोलली. त्या ताईंना त्या मुलांचं नाव गाव सर्व सांग बघू. तन्वीने तिला सांगितलं आणि थोडंफार समजावून तिने तिचा निरोप घेतला. आश्रमातील बाकीच्या गोष्टीवर नजर टाकून ती प्रियाच्या घरी गेली. नक्की तू घरी सांगितलं आहेस ना? प्रियाने विचारलं. हो ग, आईसाहेबांना सांगितलं आहे मी तुझ्याकडे राहणार असल्याचं. काय को टेन्शन घेते? तन्वी बेडवर आडवी पडत बोलली. मला काय टेन्शन? ते तर जिजू आले तर उगाच त्यांना इथे यावं लागेल म्हणून सांगते. प्रिया नाटकीपणी बोलत होती की तिच्यावर तन्वीने उशी फेकून मारली. त्या दोघींची मस्ती चालूच होती. समर्थ, मला आज तिचे अपडेट का नाही आले? आदित्य फोनवरूनच समर्थवर भडकत होता. रोज आदित्यला तिचे सर्व अपडेट जात होते, पण आज समर्थने त्याला अपडेट न केल्याने तो चांगलाच भडकला होता. सॉरी बॉस, तुम्ही नसल्याने इथे वर्कलोड. तो बोलतच होता की आदित्यने अडवलं. समर्थ. त्याच्या ओरडण्याने समर्थ गप्प बसला आणि लगेच पुढे बोलू लागला. बॉस, मी प्रियाला पण सांगितलं आहे तिच्यावर लक्ष ठेवायला आणि आज त्या आश्रमात गेल्या होत्या. बाकी आज त्या कुठेच नव्हत्या गेल्या. म्हणजे आज प्रियाकडे जाणार आहेत त्या स्टेसाठी. समर्थने थोडक्यात अपडेट दिलं. प्रियाकडे का? मागचं आठवत त्याने विचारलं. आश्रमात जाऊन यायला लेट होणार होता म्हणून त्यात आईसाहेब स्वतः बोलल्या होत्या माहेरी जायचं असेल तर जाऊन ये. समर्थने सांगितलं. आईसाहेब काय बोलल्या ते तुला कोणी सांगितलं? आदित्यने शांत होत भुवई उंचावत विचारलं. ते अनु बोलली, तिला कॉल केलेला तेव्हा. समर्थने सांगितलं. आता काय डिमांड आहे मॅडमची? आदित्यने हसतच विचारलं. ते आमचं आम्ही बघून घेऊ, तू आमच्यामध्ये पडू नकोस. समर्थने पण ठणकावून सांगितलं. अनुष्का आणि समर्थ एकमेकांना भाऊ बहीणच मानायचे. आदित्य एकटा पडला होता तेव्हा नकळत समर्थ त्याला सावरत होता. तेव्हा त्याचं घरात जाणं येणं वाढलं होतं. अशातच समर्थसुद्धा घरातला एक भाग बनला होता. आदित्य एखाद्या वेळी तिला कुठल्या गोष्टीसाठी नकार देईल, पण समर्थ कधीच नाही. तन्वीवर लक्ष ठेव आणि अनुवर सुद्धा, आदित्यने सांगितलं. समर्थनेही त्यावर हुंकार देत फोन कट केला. तन्वी एका बिल्डिंगमधल्या 20व्या फ्लोअरला खिडकीत बसून वर आकाशात बघत होती. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दिसत होता. ती शांत बसून त्या चंद्राला बघत होती. जिजूंचा फोन आलेला का? प्रियाने तिच्या बाजूला बसत विचारलं. तिने काहीच रिप्लाय नाही दिला. तू लाव ना एकदा, काय होतोय तू लावलंस तर, प्रिया शांतपणे बोलली. फक्त 10 महिने प्रिया, नाही गुंतायचं मला यात, प्लीज. अजूनही तिची नजर चंद्रावर होती. त्या जिजूंना शोधतेस? प्रियाने विचारलं. त्यावर ती कुस्तीक हसली. असली पागलपंती आपल्याला नाही जमत. तन्वीने प्रियाकडे बघत सांगितलं.
चल झोपू, प्रियाने सांगितलं. इतक्या लवकर? तन्वी जवळजवळ ओरडत बोलली. मला वाटलं तू देवदासी झालीस, सो मला बोर करण्यापेक्षा झोपलेलं चांगलं. ए, इतका फालतू जोक मारलास ना तर तुला इथून खाली फेकेन. अरे फालतू काय त्यात? देवदास मेल असतो तर तू फिमेल, सो देवदासीच झालीस ना, प्रियाने खांदे उडवत सांगितलं. जा ना, जाऊन जीव दे ना, ती चिडत बोलली. कितीतरी वेळ दोघींची मस्ती चालू होती. त्यानंतर निवांत त्यांच्या गप्पा चालू झाल्या होत्या. तन्वीने आदित्यचं आणि तिचं भांडण आणि बरंच काही प्रियाला सांगितलं. ती सुद्धा ते एन्जॉय करत होती. प्रिया, उद्या मी ऑफिसला येत नाही, मध्येच तन्वी बोलली. तिला का म्हणून विचारू शकत नव्हती, त्यामुळे ती तन्वीकडे भुवई उंचावत बघत होती. का ते तूच सांग, नजरेत एकच प्रश्न होता. असंच, माझा मूड नाही, तन्वीने खांदे उडवत सांगितलं. काय गोंधळ घालणार आहेस ते पटकन सांग आता, न राहून प्रियाने विचारलं. गोंधळ घालून झाला की दर्शनाला ये, बाय, गुड नाईट. तन्वीने तसंच बेडवर अंग सोडून दिलं आणि डोळे बंद केले. मी जिजूंना सांगणार आहे, प्रिया चिडत बोलली. तू फक्त सांगच ग, मग नाही मी इथून आणि तिथून पण फरार झाली ना तर बघ तू, तन्वीने धमकी दिली. तन्वी, तुला माहीत आहे बाहेर काय चालू आहे? प्रिया चिडत होती. तिला तन्वीची काळजी होती. माहीत आहे, बाहेर फक्त फॉग चालू आहे. ये आता, गप्प झोप, कारण मला ना तुझा तो फॉग आवडतो आणि नाही त्या माकडाला मी घाबरते, की नाही कोणी अजून कोणाला. एका कुशीवर झोपत ती बोलली. यार, या मुलीचं काय करू? घरी शांत बसेल आणि ती तन्वी, सांगितलं तरी प्रॉब्लेम आणि नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम. जिजूंना सांगू का? पण नकोच, हिचं काही सांगू शकत नाही, काही करेल ते. जिजूंना नाही सांगणार, पण तिच्या गार्ड्सना तर सांगूच शकते. पण गार्ड्स नाही उल्लू. प्रियाने डोळे बंद करत तोंड वाकडं केलं. डोंट वरी, मी गार्ड्सना उल्लू नाही बनवणार, फक्त ते मला आडवे नाही आले पाहिजेत. माझ्यापासून 5 फूट अंतर त्यांनी राखलं तरच ते माझ्यासोबत येऊ शकतील. विचार करणाऱ्या प्रियाला ओरडूनच तिने सांगितलं. ओके म्हणत प्रियासुद्धा बेडवर आडवी झाली. तन्वीला मात्र झोप येत नव्हती. प्रियाला झोपलेलं बघितलं तसं ती परत खिडकीत येऊन बसली. मोबाईलमध्ये त्यांचे पार्टीमधले काही फोटो होते, जे कपल डान्स करताना अनुष्काने काढले होते. चोर, माझ्या कबडमध्ये ब्लेझर ठेवलास, फर्स्ट गिफ्ट, तेही असं न सांगता. फोनमधले फोटो बघत तो बोलत होता. मध्येच किंचित हसला. तुला खरंच वाटलं का तू माझ्या कबडमध्ये काही ठेवशील आणि मला कळणारसुद्धा नाही? माझं कबड तुझ्यासारखं असतं का? तो हसतच बोलत होता. तू प्रियाकडे गेली आहेस, आता काहीच काम वाढवून ठेवणार नाहीस, शक्य आहे का? शांत बसशील, करशील का नक्की असं? आदित्य विचारात हरवला होता. तनू, प्लीज असं काही करू नकोस, नाहीतर मला परत कुठे बाहेर जाताना खूप टेन्शन येईल यार. आधीच आपले शत्रू कमी नाहीत, त्यात तू अशी बिनधास्त. भीती वाटते कधीतरी. आकाशात असलेल्या चंद्राकडे बघत तोही विचार करत होता. रात्रीचे 3 वाजले होते, तरीही तन्वी एकटीच खिडकीत बसून काहीसा विचारत होती. तर तो त्याचा आवरून नुकताच गॅलरीत बसून चंद्राकडे बघत होता. दोघेही 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच वेळी एकच चंद्र बघत होते. कदाचित एकमेकांच्या आठवणीत होते, पण दाखवत मात्र तसं नव्हते. प्रिया सकाळी ऑफिसला गेल्यावर थोड्याच वेळात तन्वी घराबाहेर पडली. प्रियाने गार्ड्सना तिच्यापासून अंतर राखून लक्ष ठेवण्याची ऑर्डर दिल्याने ते तिच्यापासून लांबच होते. तन्वीने आज परत एक उन्हाळ दिवस सेलिब्रेट करण्याचं ठरवलं होतं. अक्षयला सकाळीच बुलेट घेऊन यायला सांगितली होती. विंडो शॉपिंग नाहीतर उगाच जवळपास असलेल्या ठिकाणी एकटीच भटकत होती. किंबहुना पूर्ण मुंबई फक्त तिच्या बुलेटने फिरत होती. थकली की थांबायची आणि परत पुढचा प्रवास. ट्रॅफिकमधून लोकांना शिव्या घालत मध्येच कशीही वाकडी तिकडी बुलेट घुसवत होती.
तिच्या असं करण्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवायला असलेले गार्ड्स खूप कंटाळलेले होते, पण त्यांना काही बोलता येत नव्हतं. आणि अशाच एक ट्रॅफिकमध्ये अडकलेली असताना तन्वी त्या गार्ड्सच्या नजरेतून दूर झाली आणि एकटीच फिरायला लागली. गार्ड्सच्या तावडीतून सुटल्यावर मात्र तिने मुंबईत जितक्या पद्धतीच्या डिश मिळतील आणि तिला आठवतील तितक्या खाण्यावर फोकस केला. त्यासाठी ती थोड्या थोड्या अंतरावर असलेल्या झोपडपट्टी भागात फिरून मुलांसोबत क्रिकेट नाही तर लंगडी गेम खेळत होती आणि त्यांच्यासारखीच होऊन खेळत होती. त्यांनाच घेऊन पार्टी करत होती. इकडे ती गार्डची आणि तिची चुकामुक झाल्याचं प्रिया आणि समर्थला समजलं होतं. त्या दोघांनी आपापल्या पद्धतीने तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न सुरू केलेला, पण ती आधीप्रमाणे आताही मोबाईल घरी ठेवूनच गेली होती, ज्यामुळे समर्थ आणि प्रिया टेन्शनमध्ये आले होते. तन्वी मुंबई फिरून झाल्यावर मुंबईपासून काही अंतर लांब असलेल्या समुद्र किनाऱ्यावर येऊन एकटीच बसली. आज मी परत पळून आले, तन्वी एकटीच हसत मोठ्याने बोलली. आज सुद्धा तो येईल का मला शोधायला आणि माझ्याशी भांडायला? तन्वीने दीर्घ श्वास घेत स्वतःला विचारलं. आज पण तो निलेश येईल का इथे? अरे बाबा निलेश, ये ना लवकर. तू आलास तर तुझ्या मागे तो माकड पण येईल की रावडी बनवून तुला मारायला. तन्वी हळू आवाजात बोलत होती. थोड्याच वेळात तिने तिची बडबड थांबवली आणि समोर शांतपणे पकडापकडी खेळणाऱ्या लाटाकडे बघत बसली. ए आली आली, ए पकडली या. लाटांना बघून ती मध्येच ओरडली आणि स्वतःलाच हसली. मिस यू लॉट माय समुद्रा. समुद्राला फ्लाइंग किस देत ती ओरडली. केस मोकळे सोडून केसांना हाताने सावरत ती तिकडेच बसून राहिली. तन्वी परत फरार झाली आहे, पण तुम्हाला काय वाटतं, यावेळी पण येईल का आदित्य तिच्या मदतीला जसा आधी आलेला? आणि परत निलेश येईल तिच्यासमोर? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.